झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। हे पोरी, अगं का ग असं डोळ्यात पाणी? हा, ये इकडे ये। काय झालं बाळा? खरंच विठ्ठलाची सावली आहे। अरे तुझ्या सावलीत हिनं श्वास घेतलाय र, म्हणून हिचं नाव असल सावली। साक्षात सरस्वती आहे तुझ्या लेकीच्या गळ्यात। मी एकनाथ भागवत या करारनाम्याद्वारे लिहून देतो की आजपासून माझी मुलगी म्हणजेच सावली एकनाथ भागवत हिच्या आवाजाचे सर्व हक्क मी भैरवी वझे यांच्याकडे सुपूर्द करत आहे। तुमच्यामुळे माझ्या भावाचा जीव वाचला, म्हणून तुमचे आभार मानायचे होते। नाही ठीक आहे, सावली वाटलंच होतं। नावाप्रमाणे एखाद्या पर्वताच्या सावलीवानी मोठी आहेस तू। तू साधारण मुलगी नाहीयेस। ते आयुष्य तुझ्या वाट्याला आलंय आणि ज्या हिमतीनं तू त्या आयुष्याबरोबर लढायला लागलेस हे बघून मला तुझा अभिमान वाटतोय। पण एक सांगू, तुला जर माघारी जायचं असेल तर ठीक आहे, पण तुला इथं राहायचं असेल तर कुशाल आमच्या बरोबर राहू शकतेस। वैपुरी, माझ्या कुटुंबात माझा जीव अडकलाय। माझे आई बाबा, माझा दादा वहिनी, माझा अप्पू, सगळ्यांना माझी खूप आठवण येत असेल। मला भेटायचं त्यांना, मला कळत नाही मी काय करू। विठ्ठलाचं नाव घे, तोच वाट दाखवल। त्या विठ्ठलाची सावलीच आहेस ना तू। जिथं जिथं विठ्ठल तिथं तिथं त्याची सावली। सावलीसाठी सोपं नसतंय शरीरापासून लांब राहणं। जिथं शरीर तिथं त्याची सावली असते। तुझी कहाणी ऐकल्यावर मला असं वाटतं का तुझं आयुष्य तुझ्यापेक्षा नियतीच्या हातात जास्त आहे। तुझ्या हातात नाहीये तुझं आयुष्य। तेव्हा कसलीच काळजी करू नको, सगळं विठ्ठलावर सोड। अगं अख्ख्या जगाचा घोर त्याला,
तू कशाला काळजी करतेस? आणि असं बी तुला माघारी जायचं असेल ना, तर तो काय बी करून तुला माघारी धाडलच. कारण मला वाटतं तुझी तुझ्या नवऱ्याच्या आयुष्यातली भूमिका अजून संपली नाही. सारंग, सॉरी. या पेपरवर सह्या हव्या होता. नाही, रिलॅक्स. सारंग, एक सल्ला देऊ का? भाऊ म्हणून. बोल ना. सारंग, सावली आणि अस्मी या दोघांमध्ये बरोबर कोण, चूक कोण हे इतके सहज कळणार नाहीये. सावली इथे नाहीये आणि अस्मी, तिने सगळं सत्य तुला सगळं समोरासमोर सांगितलंय. नाही म्हणजे तू इन्क्वायरी केलीच असेल ना. पण एक सांगू का, एक निर्णय घे आणि जेवढ्या लवकर होईल ना तेवढ्या लवकर या सगळ्यातून बाहेर पड. सारंग, ही जी काय मधली स्टेज असते ना, कन्फ्युजिंग स्टेज, ही फार घातक असते. तू आईला ओळखतोस, तिला तिच्या मुलांचं वाईट झालेलं कधीही आवडणार नाहीच आहे. मॉमनी 2 दिवसाचा वेळ दिलाय ना तुला, म्हणजे तिने काहीतरी ठरवलं असेल. मला पटतं तुझं. आईला काळजी वाटते माझी. आईला वाटतं की माझं आयुष्य स्टेबल व्हावं, स्थिरता यावी माझ्या आयुष्यात. पण मग माझी इच्छा नसतानाही मी त्या व्यक्तीशी लग्न करायचं का? याचा परिणाम काय होईल कळतंय का? आयुष्यभर आपल्याला काय किंमत चुकवावी लागणार आहे लक्षात येते? हो ना, मान्य आहे. पण हेही तितकंच खरं आहे की आईला माहिती आहे की तू सध्या कन्फ्यूज आहेस. तू निर्णय घेऊ शकत नाहीयेस म्हणून तुझ्या वतीने ती निर्णय घेते आहे ना. सारंग, मूव ऑन हो. आणि तसंही सावली तुझं खरं प्रेम नव्हतं. आय एम सॉरी. पण हेही तितकंच खरं आहे की सावली आपल्या बरोबरीची नाही आहे. सारंग, मला मान्य आहे, मी आजपर्यंत कधी तुझ्याशी या मॅटरवर बोललो नाही. फक्त चूक काय आणि बरोबर काय हेच करत राहिलो. न्यूट्रल होतो मी. पण सत्य काय आणि असत्य काय हे न समजण्यात मूर्ख नाही आहे मी. सारंग, जे वास्तव आहे ते स्वीकार. आठवणीने सह्या कर. झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज